परवाच्यानं माझं मलाच अभिमान वाटायला लागलाय. अक्षी अंबारीतच बसल्यासारखं वाटतं या. अरे तुला रांजण गावलं की काय मोरांनी भरलेला? तसं समज. युवराजांनी केलेला निवाडा म्हणजे एक रांजण नाही, 7 रांजण मोहरांनी भरलेलं. अरे तेवढं मात्र खरं. अरे समजानी तोंडात बोट घातली. अरे चोर कधी साव झाला आणि कधी मावळा झाला हे कोणाच्या बी ध्यानात नाही आलं बघ. वय वय. अरे आत्ताच्या काळात असला विचार आणि ह्या वयात लई मोठ्या काळीच लागतं बघ त्याला. बुद्धीचा कोट आहे युवराज. वय वय. राम राम पाहुणं. राम राम. या गडावर एक भर्राट वादळ खेळत असतं या. त्याचा आदमास घेऊनच पुढे जावं लागतं. जरा सांभाळून. यो भाला त्याचीच खूण. लखलख भाला फेकला अंबरी, शौर्याची प्रचिती आली खरी. कडाळती वीज चैतन्याचा गाभा, तसा राजगडी सुकुमार उभा. आपण आम्ही केशव पंडित, श्रृंगारपूरचे. महाराजांनी गडावर पाठविले आहे. आऊसाहेबांना भेटावयाचे आहे. या. उभे कोकण आम्ही भयमुक्त केले. आमचा घोडा उंबरखिंडीपासून जोच चौटाप उधळला तो शृंगारपुरातच थांबला. सुर्वेंचे शृंगारपूर घेतले. सुर्वे आणि जसवंतराव पळून गेले. सोने नाणे खूप मिळाले, परंतु त्यात 2 हिरे मिळवले. एक बाळाजी आवजी, दुसरे केशव पंडित. आम्ही केशव पंडितांना आपल्याकडे पाठवत आहोत. सत्यवचनी, शुद्धचारणी, शस्त्रपारंगत, बुद्धिमंत आहेत. आपल्या लाडक्या शंभूराजांना शिकवण्यास आपणास योग्य वाटले तर त्यास रुजू करून घ्यावे. हे बरे झाले. शिवबाने आपणास पारखले आणि पाठवले. यातच सगळे आले. आजपासून शंभूराजांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही आपणावर सोपवत आहोत. जी, जशी आज्ञा. शंभूराजे हे फक्त राजांचे मूल नसून ते आजचे युवराज आणि उद्याचे राजे आहेत, याचे भान ठेवूनच आपण यांना शास्त्र परिचय करून द्यावा. ते भान ठेवूनच सेवा रुजू केली जाईल. शंभूराजे, आजपासून हे जे सांगतील, जसे शिकवतील तसे वागत चला. यांच्या आज्ञेत राहा. कारण शिक्षकाबद्दलची आमची एक धारणा आहे. शेतकरी जसा एका जोंधळ्यातून 1000 जोंधळे निर्माण करतो, तसा शिक्षक एका ज्ञानबिंदूतून सागर निर्माण करू शकतो. राजहंसाची कुशलता शिक्षक देतो. दुधातून पाणी वेगळं करण्याची कुशलता. खळाळत्या वाहत्या पाण्यामध्ये चंद्राचे तुकडे झालेले दिसत असले तरी चंद्र एकच आहे याचे आत्मभान देणारा शिक्षकच असतो. केशव पंडित. जी. शुभस्य शीघ्रम. जशी आपली आज्ञा. बाई गो, अजून एक खातं तोंडगाडावर आलंय. का ग? कोण आलंय? पंडित आलेत युवराजासनी शिकवायला. अगं मग चांगलंच आहे की. आता हे बसतील तळ ठोकून. तू बसलीयस ना तशी. म्या तळ ठोकून बसलीये? नाही तर काय ग? गडावरून निघायचं तरी नाव घेतेस का? आता युवराजासनी दूध पाजून लई मोठं काम केलंस तू. तुला कोणी जा बी म्हणणार नाही. बरं आपलं आपल्याला कळायलं ना ग? का आपलं फुकटच मिळतंय म्हणून माग सरून हाणायचं? इथं तुकडं मोडायला नाही थांबलोय गडावर. देवानं लई दिलंय मला. 50 एकराचा मळा हाय. खंडीनं धान्य पिकतंय घरात. रोज म्हणलं ना तरी वस्त्रीला पंगत बसल.
पर तुला काय सांगायचं ग, म्या इथं अन्नासाठी नाही मायेसाठी थांबलोय. पर तुला कसं कळणार ग, त्यासाठी अदुगर बाई असावं लागतंय आणि मग आई. आता तू ह्याच्यात कुठं बसतीस ते तू बघ. म्या म्या कुठं बसती? वय बघ. पर एवढं मात्र खरं, मोराचं नाच बघून पारध्याला आणि चंद्राचं चांदणं बघून चोराला कधीच आनंद होत नाही. तुझं बी तसंच हाय. काय हो, धूळपाटी? ह्यावर शंभूराजे अक्षरं उठवतील, गिरवतील आणि वाचतीलही. हो का? पण जमेल का त्यांना? का नाही जमणार? नाही हो, त्यासाठी एका जागेवर बसायला हवं ना. बसतील की, सांगितलं की ऐकतात ते. तसे खूप गुणी आहेत, म्हणजे आहेत तसे तापट, हट्टी. पण एकदा अक्षर ओळख झाली की मग बघा. तसं नाही हो, पण त्यांना शस्त्रप्रिय आहेत. तलवार पाहिली की चेकाळतात. ढाल, भाला, तोफा याबद्दलच बोलत असतात. तसं अक्षरांचं नाही, पण तिथे रमतील का नाही ही शंकाच आहे. ताईसाहेब, एकदा गोडी लागली की रमतील. आणि आम्हाला तर खात्री आहे पुढे जाऊन पंडितही होतील. बाई बाई, पुतळाबाई, अहो फार लांबचं दिसतं हो तुम्हाला. राजगडावर उभे आहोत ना, 100 कोसाचा नजर टप्पा येतो दृष्टीला आपोआप. हो, तेही खरंच. आणि तसे उपजतच हुशार आहेत. सई राणी साहेब सुद्धा बुद्धिमान होत्या. खरं तर मावळच्या भुईत त्या बुद्धीची रेघच मारून गेल्या शंभूराजांच्या रूपाने. हो ना, शंभूराजेंची धूळपाटी. पण आज आम्हाला शिकवण झाली. येतो हा. आई जगदंबेला म्हणावं, महापंडित होऊ द्या. होईल हो. कधी मोठे झालात ते कळलंच नाही शंभूबाळ. थोरल्या बाईसाहेबांना केवढा आनंद झाला असता. खूप. देवाने सगळे दिले शंभू बाळाला, पण आईचे छत्र गेले. आमच्या सईबाई. चला, शंभूराजे, काय झालं? बघितलं, यांचं हे असं आहे.
4 पावलं गेले नाही तर फिरले दारातून मागे. कुठे गेले? अहो, ते एका जागी बसणार नाही. आम्ही म्हणालो होतो की नाही? आवा आवा, किती पळताय? पडाल ना. किती शोधलं? का? काय झालं? काय पाहिजे हाय? पाया पडायला आलो. आज धुळाक्षर गिरवायची, शिकायची, पहिला दिवस. वय वय, विसरलोच म्या. तूच फुलं आणली होतीस ना धूळ पाटीवर ठेवायला. वय वय, अशा वेळेस तू मुद्दाम बाजूला जातेस. आम्हाला ठाऊक आहे. नाही रे लेकरा, हे काय? मी अंगरख्याचे घडच घालत बसलो होतो. पुन्हा आम्हाला असं चालणार नाही. आशीर्वाद द्या. मोठं पंडित व्हा, लई विद्या शिका, तुमच्या नावाचा जगात डंका वाजू दे. सगुणाबाई कुठे गेले असतील हो अचानक? बघून येऊ का? अहो, त्यांचं हे असंच असतं. तालमीला जायला सांगा, अर्ध्या रात्री तयार. पण एका जागी बसून शिकणं हे त्यांच्या कुवती बाहेरचे. ताईसाहेब, आज त्यांचा पहिला दिवस आहे, असं नका बोलू. आणि आम्हाला खात्री आहे ते जातील, बसतील आणि शिकतीलही. आव पर शंभू बाळा, आम्ही निघालो धुळाक्षरे गिरवायला. मग आमच्या लक्षात आले की आम्ही यांचे दर्शनच घेतले नाही, म्हणून धावत गेलो. चांगलं केलं. धाराऊ, तुम्ही कुठे होता? व्हतो इथंच कामात. येतो आम्ही. या आणि जे काही शिकाल ते परत येऊन आम्हाला सांगा सुद्धा. जी मातोश्री. नमामि शारदां देवी. नमामि शारदा देवी. नमामि शारदां देवी. नमामि शारदां देवी. वीणा पुस्तकधारिणीं. विना पुस्तकधारिणीं. वीणा पुस्तकधारिणीं. वीणा पुस्तकधारिणीं. विद्यारंभं करिष्यामि. विद्या आरंभम करिष्यामि. विद्यारंभं करिष्यामि. विद्यारंभम करिष्यामि. प्रसन्ना भव सर्वदा. प्रसन्ना भव सर्वदा. अहं नमामि. अहम नमामि. आचार्य नमो नमः. आचार्य नमो नमः. आचार्य नमो नमः. आचार्य नमो नमः. लिहा. ही कोणाची किंकाळी? घोड्याची. संस्कृत मध्ये घोड्याला अश्व असे म्हणतात. अश्व. एषः अश्व म्हणजे हा घोडा आहे. एषः अश्व म्हणजे हा घोडा आहे. लिहा. असे नाही, आम्ही आपणास दाखवितो. हे पहा. आता आपण लिहा. शाबास. छान. दमलात? नाही, आम्हास एका जागेवर बसायला नको वाटते. कसे शंभूबा, शस्त्र शिकताना एका जागेवर थांबायचे नसते आणि शास्त्र शिकताना जागा सोडायची नसते.
परंतु आऊसाहेब आम्हा काय शिकवतात? आऊसाहेब घोड्यास अश्व म्हणतात, नीर म्हणजे पाणी, क्षीर म्हणजे दूध, मोरास मयूर म्हणतात, पक्षी म्हणजे खग, छान. मयूर सर्व खगेषु सुंदर, एतस्य केका प्रसिद्ध. वा, तुम्ही उपजत बुद्धिवंत आहात. लगेच अवगत केले. आज सगळ्या मिळूनच आल्या आहात. कोणती मोहीम घेतली हाती? काही नाही, शंभूराजे खूप छान संस्कृत बोलतात आणि लिहितातही. महाराजांनी ऐकलं तर त्यांनाही खूप आवडेल. जरूर. आहेत कुठे आमचे शंभूबाई? आहेत, बाहेरच आहेत. बोला केशव पंडित, काय म्हणतायत आमचे युवराज? महाराज, खरे तर आमचे हे भाग्यच. या कार्यासाठी आपण आमची निवड केलीत. युवराजांना शिकविता शिकविता त्यांचेकडून देखील आम्ही खूप काही शिकलो. आमच्या युवराजांचं एवढं कौतुक करता आहात, इतकी प्रशंसा करता आहात, याचा अर्थ युवराज संस्कृत बोलतात, लिहितात, रचनाही करतात. शंभूराजे? आबासाहेब, आजवर आमचे शस्त्रावर प्रेम होते, पण आजपासून आम्हास शास्त्रही आवडू लागले आहे. शस्त्राला धार असते आणि शास्त्र दुधारी असते. शस्त्र एका वेळी एक गणी मारेल, पण शास्त्र एका वेळी लाखो माणसं मारू शकते. म्हणून शास्त्र महत्वाचे. आता शास्त्र समजवायचे झाले तर अक्षरही महत्वाचे. अक्षराने साक्षर होता येते आणि त्यासाठी आम्ही एक श्लोकही लिहिला आहे. ऐकवा. सरसो विपरीतस्य सरसत्वम न मुंचती, साक्षरा विपरीतस्य द्राक्षसा एव केवलम. छान. अर्थही सांगा ना. म्हणजे आबासाहेब, साक्षराच्या विपरीत अर्थात विरुद्ध अर्थ आहे राक्षसा. अय्या हो, खरंच की. साक्षरा, राक्षसा आणि सरस विपरीत सरसच. सरस उलटे केले, विरुद्ध लिहिले तरी ते सरसच. आपल्यासारखे आबासाहेब. वा शंभूबाया, वा. केशव पंडित, जबाबदारी पूर्णत्वास नेलीत. आम्ही खुश आहोत. मला सांगा, जगात सर्वात उंच काय? हिमालय का सह्याद्री? मराठ्यांची मान. काय व्हायला आवडेल? दगड झालो तर सह्याद्रीचा होईन, माती झालो तर स्वराज्यातली होईन, आणि तलवार झालो तर आई भवानीची होईन. काय करायला आवडेल? भगवा रक्तात भिजवायला आवडेल.